महाविकास आघाडी सरकारच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्यात। करार झालेला उद्योगपतीच गायब झालाय। उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये हा सनसनाटी आरोप केलाय। मविया सरकारच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्या असून करार झालेला उद्योगपतीच गायब झाल्याचा आरोप हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला। दाऊद दौऱ्यानंतर उदय सामंत यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या पॉडकास्टमध्ये उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली की त्यावेळी फक्त 80,000 कोटीची एमओयू झाली। त्याच्यातला 20,000 कोटीचा सिनार्मस नावाच्या कंपनीचा फक्त MIDCने एमओयू केला आणि 50,000 कोटीचा एमओयू एनर्जी मधला झाला। त्या एनर्जी मधल्या एमओयूचा माणूस देखील सापडत नाही, तो एमओयू देखील काय झालं त्याचं कळत नाही। त्याच्यामुळे इम्प्लिमेंट सिनार्मस कंपनी कोणी केली असेल तर ते आमच्या मुख्यमंत्र्यांनी केली। एक मिनिट, तुम्ही हा फार गंभीर मुद्दा, ती जी कंपनी तुम्ही म्हणतात ती सापडत नाही, तो फेक एमओयू होता, खोटा एमओयू होता, फर्जीवाडा होता? फर्जीवाडा होता की त्यावेळी त्या माणसाने येऊन केला, काय झालं असं होऊ पण शकतं। मी कोणाला ब्लेम देत नाही। कदाचित उत्साहाच्या भरामध्ये आपण काहीतरी जाऊन वेगळी इन्व्हेस्टमेंट आणू शकतो अशा याच्यामध्ये आनंदामध्ये हा एमओयू झालेला असेल। पण मग MMRDA कशाला म्हणून ज्यावेळी तुम्ही विचारता ते मग नितीन राऊत कशाला? आता ठीक आहे, आता सगळेच घरी आहेत, पण तसा जो एमओयू केलेला जो माणूस आहे तो समोर पण येत नाही। मध्ये एक 6 महिन्यापूर्वी त्यांच्या कंपनीच्या माणसाने एक प्रपोजल दिलं की अशा पद्धतीचा अजून एक आम्ही एमओयू करू शकतो, का मी नाकारला। तर उदय सामंत यांनी हा सनसनाटी आरोप केलाय। मावियाच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्यात, मात्र करार झालेला उद्योगपतीच गायब झाला अशा प्रकारचा सनसनाटी असा आरोप उदय सामंत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। खरं तर उदय सामंत यांच्या हा दाऊद दौरा झाला, मात्र त्यानंतर त्या दौऱ्याबद्दल स्पष्टीकरण देत असताना काही एमओयूवरती स्वाक्षऱ्या झाल्यात, काही करार झालेत, मात्र त्याच संबंधात चर्चा करत असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झालेल्या आहेत, करार झालेला उद्योगपतीच गायब झाला अशा प्रकारचा गंभीर आणि सनसनाटी असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना केलेला आहे। करार झालेला उद्योगपतीच महाविकास आघाडी सरकारच्या काळात गायब झाला असं म्हणत एकंदरीत महाविकास आघाडीवरतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही टीका केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत हे दाऊद दौऱ्यावरती होते, त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळ होतं। त्या दौऱ्याच्या दरम्यान काही करार झाले, काही करारावर स्वाक्षऱ्या झाल्यात, एमओयूवर स्वाक्षऱ्या देखील झाल्या आणि त्यानंतर त्याच बाबतीत संदर्भ देऊन बोलत असताना लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या पॉडकास्टमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडी सरकारवरती गंभीर आरोप केलेले आहेत। या दरम्यान काही एमओयूवरती ज्या सह्या झाल्या त्या बोगस एमओयू होत्या, बोगस एमओयूवरतीच सह्या झालेल्या आहेत आणि त्यातच करार झालेला उद्योगपतीच गायब झाला अशा प्रकारचा देखील गंभीर आणि सनसनाटी असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे। खरं तर यावरती नेमक्या महाविकास आघाडीकडून ही काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मोठ्या प्रकारचा गंभीर असा आरोप महाविकास आघाडी सरकारवरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे, कारण करार झालेला उद्योगपतीच थेट गायब झाला अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अतुलजी, खरं तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाऊद दौरा आत्ताच नुकताच झाला आहे। दाऊद दौऱ्यावरून आल्याच्या नंतर त्यांनी एक प्रतिक्रिया देत असताना उदय सामंत यांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात बोगस एमओयूवर स्वाक्षऱ्या झाल्यात आणि करार झालेले उद्योगपतीच गायब झाल्यात असा गंभीर आरोप त्यांनी महाविकास आघाडीवरती केलाय। यावरती आपली काय प्रतिक्रिया? नाही, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। माझे फार चांगले उत्तम मित्र आहेत ते। मग तुम्ही सरकारमध्ये काय करत होते? आजच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री त्या सरकारमध्ये होते, उपमुख्यमंत्री अजित पवार त्या सरकारमध्ये होते, संजय राठोड होते, दिलीप वळसे पाटील होते, स्वतः उदय सामंत होते। म्हणजे ते बोगस लोक पुन्हा या सरकारमध्ये बसले, मग राजीनामा द्यायला पाहिजे। आणि जे मॅग्नेटिक महाराष्ट्र केला होता 2017 साली देवेंद्र फडणवीसांनी, तेव्हा जवळजवळ 8 लाख कोटीपेक्षा जास्तचे एमओयू झाले, ते काय झालं? त्याचं काय झालं? हे जे आरोप प्रत्यारोप करण्यानंतरच्या सरकारमध्ये येऊन ते अतिशय चुकीचं आहे। आणि यांना का स्मार्ट सिटीसाठी जाऊन आताही करार करावा लागतो? मग हे एमओयू खरे आहे हे सांगावं, त्यांनी समोर आणावं, त्याची इन्व्हेस्टमेंट करून दाखवावी 6 महिन्यात। त्यावेळेसचे बोगस होते, म्हणजे हे लोक बोगस आहेत, हेच लोक होते ना सरकारमध्ये। आजचं 2/3 सरकार हे त्यावेळेचं महाविकास आघाडीचं सरकार आहे। बीजेपीचे 7-8 मंत्री सोडले तर मग हेच बोगस लोक तिथे बसले आहेत का? नक्कीच अतुलजी, म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार थोडक्यात महाविकास आघाडीमध्ये असताना हे मंत्री विद्यमान त्या ठिकाणचे मंत्री होते, मात्र त्यावेळी कुठल्याही प्रकारचे आरोप झाले नाहीत।
महायुतीसोबत सरकार स्थापन केल्याच्या नंतर आता महाविकास आघाडीतल्या कारभारावरती शंका उपस्थित केली जाते, अशा प्रकारचं यावरती आपलं नेमकं काय मत आहे? असं आहे की त्यावेळेसचे सगळे पॅरामीटर्स काढा. कोविडच्या काळामध्ये सुद्धा औद्योगिक प्रगती चांगली होती. उद्योग कशा पद्धतीनं सुरू ठेवावे याचे एक मार्गदर्शक तत्व करून दिलेले होते. त्याप्रमाणे उद्योग सुरू होते. शेतकरी कधी त्यावेळेस असा त्रासला नव्हता. दूध सुद्धा रोजचं 10 लाख लिटर दूध जे आहे ते घेण्यात येत होतं. स्टॅम्प ड्युटीवर 5% सूट दिलेली होती. त्याचा सुद्धा परिणाम झाला. 11,000 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न जे आहे ते सरकारला मिळालं होतं. म्हणजे तोही उद्योग जो आहे तो व्यवस्थित सुरू होता कोविडचे सगळे नियम पाळून. तर त्याचे पॅरामीटर्स काढा तुम्ही. 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या काळामधल्या सरकारचे पॅरामीटर्स काढा. 72,000च्या मेगा भरतीचं त्यावेळेस गाजर दिलं होतं. आता 75,000 नोकरीच्या मेगा भरतीचं गाजर दिलं होतं. मग बोगस कोण आहे तर मी स्पष्टपणे तुम्हाला उदाहरणासहित सांगतो. शेतकऱ्यांना भाव देणार होते. ज्यावेळेस दूध संकलन करत होतं कोविडमध्ये सरकार, त्यावेळेस त्यांनी दुधाच्या भुकटीचे भाव जे आहे ते 50% पाडले. म्हणजे दूध संकलन करणं म्हणजे त्याची भुकटी करूनच ठेवणं होतं ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा बोगसपणा करणे आणि मग खोटं बोलणे आणि त्यावेळेस असं झालं होतं हे सांगणं काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही सरकारमध्ये गेले ना, मग तुमची कार्यक्षमता दाखवा. तुम्ही काम करून दाखवा. तुम्ही मागच्या सरकारवर जर दोषारोपण ठेवत असाल याचा अर्थ तुमच्यामध्ये काम करण्याची क्षमता नाही. तुम्ही काम करू शकत नाही आणि त्यामुळे मागच्या सरकारने असं नाही केलं, मागच्या सरकारने तसं नाही केलं हे तुम्हाला सांगायला भेटतं आहे. याच्यातच तुमचं अपयश, याच्यातच तुम्ही क्षमता नाहीये तुमच्यामध्ये हे सिद्ध होतं. नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.